हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामध्ये जाहिरात येण्याचे संकेत आपल्याला मिळालेले आहे. ओके, गट क संवर्गातले. ओके, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 2023ची जाहिरात का बघणार आहोत? कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मिसकन्सेप्शन आहे अबाउट एक्झामिनेशन पॅटर्न, म्हणजे परीक्षेचं स्वरूपाविषयी, सिलॅबसविषयी आणि तुमच्या एजची जी एलिजिबिलिटी आहे आणि तुमच्या एज्युकेशनची जी एलिजिबिलिटी आहे त्याच्याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांना काय आहे, संभ्रम आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो संभ्रम आहे, तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग हे जवळपास 8 मंडळांमध्ये विभागलेलं आहे. तर प्रत्येक मंडळाची जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती वेगळी असते. बट तुम्हाला सगळ्यांना फॉर्म एकच भरावा लागतो. फक्त फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्या मंडळामधून तुम्ही अप्लाय करत आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये नमूद करावं लागते. जसं नागपूर मंडळ वेगळं, अकोला मंडळ वेगळं, नाशिक वेगळं, ठाणे वेगळं, ओके, कोल्हापूर वेगळं, पुणे वेगळं, औरंगाबाद वेगळं, लातूर वेगळं. ओके, तर अशा पद्धतीनं असते. तर यामध्ये हे पदं मागच्या वेळी आलेले होते. तुम्ही बघू शकता सगळेच हॉस्पिटल सेक्टरमध्ये, या हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये जेवढे पण पदं असतात सगळ्या पदांची ॲडव्हर्टाईजमेंट येत असते. आता बोलायला गेलं याच्यामध्ये अधिपरिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स हे पदं जर 2000 वॅकन्सी जर येत असेल, टोटल 2000 वॅकन्सी असेल, त्याच्यातले 50% म्हणजे 1000 वॅकन्सी शासकीय विभागातून, या शासकीय कॉलेजेसमधून पासआउट, जसं की DMERच्या अधिपत्याखाली, DHSच्या अधिपत्याखाली जे GNM आणि BSc नर्सिंग कॉलेज आहे तिथून पासआउट झालेले, प्लस जे लोक जे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिकेचे जसे BMC, ठाणा महानगरपालिका, ह्या महानगरपालिकेचे जे स्वतंत्र कॉलेजेस आहेत त्याच्यामधून पासआउट झालेले विद्यार्थी हे शासकीय विभागात येतात. ओके, आणि बाकीचे उर्वरित जे तुमचं निमशासकीय असो की व्हॉट एव्हर इट मे बी, ओके, ते सगळे संस्थेचं असो ते सगळं तुमचं कशामध्ये येतं, ते येतं तुमच्या प्रायव्हेटमध्ये येतं, लक्षात ठेवायचं. ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा आपले 90% जागा ह्या फिमेलसाठी रिझर्वड असतात. ओके, बघा, 90 फिमेलसाठी रिझर्वड असतात आणि 10% फक्त मेलसाठी रिझर्व असतात, दोन्हीही ठिकाणी. ओके, कारण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ॲडमिशन करतानाच 90:10चा रेशो असतो. म्हणजेच जेव्हा GNM किंवा BScचं ॲडव्हर्टाईजमेंट होतं, जेव्हा ॲडमिशन होतं, तर 90% जर 100 जागा असेल तर 100पैकी 90 ह्या मुली घेतल्या जातात आणि 10 मुलं घेतल्या जातात ॲडमिशनला. सो त्याच अनुषंगाने त्यांनी काय केलं, त्यांचे जे RR आहे, रिक्रुटमेंट रेग्युलेशन, 90:10चा रेशो आहे त्यांच्याकडे. ठीक आहे, तुम्ही हे सर्वात पहिलं नमूद ठेवा आणि हेच चाललेलं आहे. ओके, आता बरेच लोक 80-20 DMERमध्ये 80-20 आलं याच्यावर भांडलेत, बट याच्यावर ऑलरेडी 90-10ची कोर्ट केस झालेली आहे. याच्यावर काही व्यवस्थित म्हणजे जे RRS आहे त्यांचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे, त्यामुळे कोर्टाने 90:10चा रेशो हा ठाम ठेवला. याच्यावर कुठलंही आपल्याला म्हणजे स्टुडंटच्या वतीनं की बाबा 90:10चा रेशो काढा, याच्यावर कोर्टाने नकार दिलेला. ओके, त्याच्यामुळं ह्या फंदामध्ये आता याच्यानंतर पडायचं नाही. तुम्ही फक्त अभ्यास करा की 90:10चा रेशो आहे, बट डेफिनेटली आपल्याला एकच सीट हवी. 90:10, 80:20मध्ये पण सुद्धा चांगला अभ्यास कराल तर तुमचा नंबर डेफिनेटली येऊ शकतो. ओके, हे सगळे पदं होते. आता आपण एज्युकेशन बघून घेऊ. सर्वात पहिलं जर एज ग्रुप विचारलं तुम्हाला, तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बाकी सगळ्या कॅटेगरीला, ओके, EWSला पकडून 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी खेळाडू असाल तुम्ही तर 45 वर्षापर्यंत. अंशकालीन आपल्या महाराष्ट्रात कुणीही नाही तर याच्यातून फॉर्म नाही भरायचा. भूकंपग्रस्ताला 47 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि माजी सैनिक असाल तर तुम्हाला, ओके, सेवेचा कालावधी आणि प्रत्येक 3 वर्ष त्याच्यामध्ये ॲड ऑन दिलं जातं. ओके, आणि दिव्यांग माजी सैनिक असेल तर 47 वर्षापर्यंत. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ओपनला 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि मागासवर्गीयाला अदर दॅन ओपन 45 वर्षापर्यंत. आता बघू शकता परीक्षेचे स्वरूप. आता याच्यावर बऱ्याच लोकांना संभ्रम आहे. ओके, तर लक्षात ठेवा 200ची 100 MCQs असतात. प्रत्येकाला 2 मार्क, प्रत्येक राईट आन्सरला 2 मार्क, म्हणजे 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा होणार, म्हणजे CBT होणार तुमची. ओके, बघा याच्यामध्ये 100 तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQs तुम्हाला बघायला मिळते. ओके, आणि तुम्हाला सोडवण्यासाठी 2 तास मिळतील. ओके, यामध्ये पदाशी निगडीत म्हणजे तांत्रिक तुम्हाला 80% गुण तुम्हाला मिळेल. ओके, म्हणजेच 80 MCQ तुमचे ते येतील. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय दिलेलं आहे, पदाशी निगडीत. ओके, व्यावसायिक पदासाठी 80% गुण हे
पदाशी निगडीत असेल. म्हणजे किती झाले 80 MCQ. 80% म्हणजेच 80 MCQ तुमचे कुठले असणार पदाशी निगडीत. जर नर्सिंगची एक्झाम देणार तर नर्सिंगचे, फार्मसी असेल तर फार्मसीचे, लॅब टेक्निशियनचे त्यांचे 80 MCQ आणि 20 जे MCQज आहे ते तुम्हाला इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि गणिताशी निगडीत असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. क्लिअर सगळ्यांना. त्याच्यामध्ये बघू शकता वाहन चालकासाठी वेगळा आहे. ओके, बाकी ज्या पदांसाठी तुम्हाला हे आहे म्हणजे अदर दॅन दिस वाहन चालक बाकी सगळ्यांना 80% पदाशी निगडीत म्हणजेच नर्सिंगचे 80, फार्मसीचे 80, लॅब टेक्निशियनचे 80 आणि 20 MCQ मराठी इंग्रजीने याच्यावर येणार. ठीक आहे, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसणार याच्यामध्ये. ओके, आणि निवड पद्धती कशी होणार आहे? निवड पद्धती बघा कशावर होणार आहे. तुमच्या CBT जी एक्झाम घेतली ऑनलाईन त्याच्याच गुणांच्या आधारे. ओके, आणि तुमच्या मेरिट लिस्टनुसार. बट तुम्हाला कमीत कमी 200 पैकी किती मार्क घ्यावं लागेल? यस, 45% घ्यावं लागेल. 45% म्हणजे 200 पैकी 90 मार्क ज्याला मिळेल तो पास होईल आणि हा एलिजिबल असेल सिलेक्शनसाठी. 90च्या खाली मार्क जर असेल तुम्हाला, तुम्ही सिलेक्शनसाठी एलिजिबल नसणार. जागा खाली राहतील, रिकाम्या ठेवतील, बट तुमचं सिलेक्शन होणार नाही. यासाठी 90च्या वरती तुम्हाला मार्क आणावं लागेल. मागच्या DHSमध्ये ज्यांना 120 मार्क भेटले, 110 मार्क भेटले, सगळ्यांचं सिलेक्शन झालं. DHSचा पेपर कठीण होता मागच्या वेळीचा. 100 मिळाले, त्यांचंसुद्धा सिलेक्शन झालं. आता ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला जे मंडळ आहे, तुम्ही जे DD ऑफिसर सिलेक्ट करणार ते तुम्हाला बघून करावं लागेल. कोणत्या DD ऑफिसचा तुमचा कट ऑफ कमी गेला हे तुम्हाला समजायला पाहिजे. त्यानुसारच आपल्याला अप्लाय करायचं आहे. सो डोंट वरी. जर ॲडव्हर्टाईजमेंट आली, जोपर्यंत माझा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा नाही. ओके, मी व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं समजावून मागच्या वेळीसुद्धा सांगितलं होतं. मागच्या 2023 आणि 2022मध्ये सुद्धा आणि यावेळीसुद्धा मी तुम्हाला माहिती देण्यासाठी सक्षम आहे. ओके, सो बघा, तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला सगळे समोरचे व्हिडिओ जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि डेफिनेटली तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आय होप सो तुम्हाला बरीच माहिती जसं एज, एलिजिबिलिटी, ओके, याच्याविषयी माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी मी आशा करतो. ओके, आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. 100% तुमचे क्वेश्चन टाका. तुमच्या क्वेश्चनच्या रिलेटेड व्हिडिओ मी वेळोवेळी घेऊन येणार. ओके, एलिजिबिलिटीचा म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंटविषयी व्हिडिओ आपला नेक्स्ट असणार आहे. सो प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकणार. ओके, लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.